मित्रो, काही दिवसांपूर्वीच मी आपल्या सर्वांना एक शब्द दिलेला आहे, किंबहुना मी तसा निर्धारच केलाय की येत्या 19 फेब्रुवारी पर्यंत अर्थात शिवजयंतीपर्यंत मी आपल्या प्रत्येकाच्या काळजामध्ये भगवा पेरणार आहे. मला याची खात्री सुद्धा आहे की आपण प्रत्येकजण थंबनेल बघून निश्चितपणाने व्हिडिओ बघायला आतमध्ये आला असणार आहे की मी हिंदू झालो आणि मुस्लिम ख्रिश्चनांनी सुद्धा आत्मसात करावं पसायदान. आता मी हिंदू झालो हे मी का सांगितलं किंवा टायटलमध्ये थंबनेलमध्ये तसं का आलं, तर आपण बघू शकता माझ्याकडे आता एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नावच आहे मी हिंदू झालो आणि त्या लेखकाचं नाव आहे रवींद्र थत्ते. अर्थात हे जे पुस्तक आहे ते पुस्तक ज्ञानेश्वरीवर त्यांनी लिहिलेला निबंध आहे. ज्ञानेश्वरीवरच्या काही ओव्यांच्या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे. आता अनेकांना प्रश्न पडेल की रवींद्र थत्ते नावाचे लेखक सांगतायत की मी हिंदू झालो, मग ते आधी हिंदू नव्हते का? आताच कसे काही हिंदू झाले का? त्यांनी परत दुसऱ्या कुठल्या तरी धर्मामध्ये होते आणि त्यांनी धर्मांतर केलं की काय? मी आपल्याला एक प्रामाणिकपणाने सांगेन, स्वतः रवींद्र थत्तेंनी सांगितलं ते हिंदूच होते, ते हिंदू आहेत, पण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्यांचं हिंदू पण जरा जास्त गडद झालं, ठळक झालं आणि त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख त्यांना पटली. आता त्यांनी ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, वाचायलाच पाहिजे असं ठामपणानं सांगितलं. आणि मी थंबनेलमध्ये स्वतः तसं दिलंय की ख्रिश्चन आणि मुस्लिमांनी सुद्धा किंबहुना जगाच्या पाठीवरच्या सगळ्या हिंदूंसहित सगळ्या धर्मांनी ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, ज्ञानेश्वरीतलं पसायदान वाचायला पाहिजे, ते आत्मसात करायला पाहिजे. आता अनेकांना असा प्रश्न पडेल की ज्या ज्ञानेश्वरीबद्दल हे चर्चा करतायत ती ज्ञानेश्वरी नेमकी काय? बघा, मी तेही पुस्तक घेऊन आलोय. मी सुरुवातीला केलेला जो व्हिडिओ आहे की भगव्या संदर्भातले जेवढे काही तत्वज्ञान आहे किंवा भगवा आपल्या प्रत्येकाच्या काळजात कोरणार आहे, तर त्या भगव्या कापडामध्ये बांधून ठेवलेले जेवढे ग्रंथ आहेत, म्हणजे धर्मग्रंथ असतील भले, ते आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये मी घुसवणार आहे. त्या भगव्या कापडातून सोडवलेला एक ग्रंथ म्हणजे मी तो भगव्या कापडात बांधून ठेवलेला ग्रंथ सोडला, तो ग्रंथ आहे सार्थ श्री ज्ञानेश्वरी. ती अर्थातच ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या शतकामध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. आता अनेक जण म्हणते ज्ञानेश्वरी नेमकी काय, तर भगवद्गीता नावाचा जो ग्रंथ आहे त्या भगवद्गीतेवर केलेला भाष्य ग्रंथ आहे हा ज्ञानेश्वरी म्हणजे. आता मुस्लिम बांधवांना असं वाटेल, ख्रिश्चनांना असं वाटेल, शीख समाजाला असं वाटू शकतं की भगवद्गीता हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे, मग त्याच्याशी आमचा संबंध काय? आता आपल्या प्रत्येकाला सुरुवातीला त्याच्या संदर्भात सांगेन आणि मग मी पसायदानाबद्दल चर्चा करेन. पहिली गोष्ट अशी, मुस्लिम बांधवांना मी सांगेन की ज्या भगवद्गीतेला आपण असं म्हणाल की हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे आणि तो आम्ही का वाचावा आणि काय वाचण्याची गरज आहे, तर आपल्याला एक सांगेन, थोडं 16व्या शतकामध्ये जावा, थोडं 300 वर्ष पाठीमागे जावा. अंबर हुसैन नावाच्या एका मुसलमान संतानं, ज्यांना सुफी संत असं म्हटलं जात होतं, त्यांनी भगवद्गीतेवर एक भाष्य ग्रंथ लिहिला. तो अंबर हुसैनी नावानं जगप्रसिद्ध आहे. आता तो आपण कधीतरी वाचा, मग आपल्या लक्षात येईल की भगवद्गीतेवर किती ठिकाणी भाष्य केले गेले. एवढंच नाही, त्याच्या फार आधी म्हणजे 10व्या शतकामध्ये साधारण 1000 वर्ष आधी अरब भाषेमध्ये भगवद्गीतेवर भाष्य ग्रंथ लिहिला गेलेला आहे, अरब भाषेमध्ये. पुढे अगदी अलीकडच्या काळामध्ये टिळकांनी गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, तोही आपण वाचा. म्हणजे अनेकांना वाटतं की भगवद्गीता वाचायची, भगवद्गीता आत्मसात करायची म्हणजे आयुष्यातनं निवृत्त व्हायचं का, आयुष्यातनं संन्यास घ्यायचा का? तर त्याही लोकांसाठी मी माहितीसाठी सांगेन की टिळकांनी ज्यावेळी ग्रंथ लिहिला त्यावेळी 2 गोष्टी त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिलेल्या आहेत की भगवद्गीता हा प्रवृत्तीपर ग्रंथ आहे, तो निवृत्तीपर ग्रंथ नाही. म्हणजे आयुष्यातनं निवृत्त नाही व्हायचं, प्रवृत्तीवर आपल्या लिहिलेला आहे, माणसांच्या गुणदोषावर तो आधारित आहे. दुसरा त्यांनी मुद्दा असा दिलेला आहे की भगवद्गीतेतला योग हा जो शब्द आहे, म्हणजे अर्जुन विषाद योग पासून शेवटच्या अध्यायापर्यंत, मोक्ष संन्यास योग पर्यंत योग 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 असा जो शब्द आलाय, त्याच्यावरती त्यांनी दिलंय की योग हा कर्मयोगपर आहे, म्हणजे कर्माच्या अनुषंगानं वापरलेला आहे. हे टिळकांचं आकलन आहे बरं का. अशा अनेकांनी भगवद्गीतेवरती भाष्य लिहिलेलं आहे. विनोबा भावेंनी सुद्धा त्याच्या संदर्भात लिहिलंय. तसं ज्ञानेश्वरी जो ग्रंथ आहे तो भगवद्गीतेवरचा भाष्य ग्रंथ आहे. मग ही मूळची ज्ञानेश्वरी नाही, ती भावार्थ दीपिका नावाचा ग्रंथ होता. संत नामदेवांनी त्याला काय नाव दिलं, तर ज्ञानेश्वरी नाव दिलं. ते प्रत्येकानं वाचायला पाहिजे. आता मुस्लिमांनी का वाचायचं मी त्याच्या संदर्भात दिलं की सुफी संतांनी सुद्धा त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे, भगवद्गीता कशी श्रेष्ठ आहे हे दाखवून दिलेलं आहे. शीख समाजानं का वाचावं हे मी तुम्हाला सांगेन. संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायातून येतात. इथं वेद उपनिषद जेवढं काही आहे हिंदूंच्या संदर्भाने जेवढं काही आलेलं होतं त्याचं आकलन वारकरी संप्रदायानं व्यवस्थित करून घेतलं आणि इथल्या सामान्य माणसाला समजेल, त्यांना रुचेल अशा पद्धतीने त्यांना पटवून दिलं. आता तो भक्ती संप्रदाय आहे, आपल्याला माहित आहे. हे संत नामदेव महाराज इथून महाराष्ट्रातून पंजाब पर्यंत गेलेले होते. त्यांनी तिथं जाऊन जे काही लिहिलंय ते शिखांचा जो धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब, त्याच्यामध्ये त्यांचे अभंग सापडतात. ते स्वतः संत नामदेव महाराज एक ठिकाणी काय म्हणतात माहित आहे
की देवा श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, मी नाही म्हणत, संत नामदेव महाराज म्हणतात की देवा श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी, किमान एक तरी त्याच्यामधली ओवी आपण अनुभवली पाहिजे, आकलन केली पाहिजे. आता मी आज अखंड ज्ञानेश्वरीवर बांधवांनो चर्चा नाही करणार. मी चर्चा करणार आहे ज्या भगव्या कपडातून मी हा ग्रंथ बाजूला काढलेला आहे, ज्या भगव्याचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आणि आपल्या प्रत्येकाच्या काळजात भगवा पेरणार आहे. हा पहिला एपिसोड आहे आपला. या ज्ञानेश्वरीमध्ये 18 अध्याय आहेत, अर्थात भगवद्गीतेतलेच अध्याय सगळे. याच्यामध्ये 18वा जो अध्याय आहे मोक्ष संन्यास योग, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी सगळी ज्ञानेश्वरी सांगून पूर्ण झाल्यानंतर त्याचं विवेचन केल्यानंतर ते नेवासेच्या मंदिरामध्ये सांगितले माहित आहे, आणि सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतलं हेही आपल्याला माहित आहे. मी त्याच्या खोलात जाणार नाही, पण ज्ञानेश्वरीच्या शेवटी मोक्ष संन्यास योग मध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सगळी ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाल्यानंतर ईश्वराकडे साकडे घातले, किंबहुना प्रसादाचं दान मागितलं. हे प्रसादाचं दान म्हणजे पसायदान आहे. हे पसायदान प्रत्येकानं खरं तर घेतलं पाहिजे. का घेतलं पाहिजे हे पसायदान सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर ज्या पसायदानाबद्दल मी तुम्हाला सांगतोय त्याची सुरुवात बघा कशी आहे, की आता विश्वात्मके देवे येणे वागिज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. म्हणजे हे विश्वाच्या देवा, माझ्या ज्ञानेश्वरी सांगण्यानं जर तू संतुष्ट झाला असेल, खुश झाला असेल, तर तोषोनी मज द्यावे, म्हणजे संतुष्ट होऊन मला तू काय द्यावं, तर पसायदान द्यावं, म्हणजे प्रसादाचं दान द्यावं. काय प्रसादाचं दान मागितलं बघा. अगदी ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारशी, मुस्लिम, जगातल्या सगळ्या धर्मांनी, हिंदूंसहित सगळ्या धर्मांनी खरं तर हे पसायदान आत्मसात केलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. काय पसायदान सांगितलंय, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे असं की जे दुष्ट लोक आहेत समाजामध्ये, सगळीकडे दुष्ट लोक आहेत, त्यांचा दुष्टपणा जावा. अगदी दहशतवादी असतील, आतंकवादी असतील, त्यांचा दुष्टपणा मनातला जावा. तया सत्कर्मी रती वाढो, म्हणजे त्यांचा ओढा किंवा त्यांचा कल चांगल्या गोष्टींकडे वाढत जाऊ दे देवा, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, किती चांगलं सांगितलं बघा. सगळ्या धर्मांनी खरं तर घ्यायला पाहिजे की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, म्हणजे या भूतलावर, या पृथ्वीवरती सगळ्या प्राण्यांमध्ये, सगळ्या मानवांमध्ये एकोपा वाढू दे, ऐक्यपणाची भावना वाढू दे, आपण सगळे एक आहे ही भावना वाढू दे. हे ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथात दिलंय. भगव्याचं तत्वज्ञान किती गरजेचं आहे बघा. आता पुढे ते असं म्हणतायत की दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. याचा अर्थ असा की दुरिताचे तिमिर जावो म्हणजे जेवढं पाप भरून राहिलेलं आहे जगामध्ये त्यातला अंधार संपू दे, आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहो, म्हणजे हे विश्व अखंड जग स्वधर्म रूपी सूर्यानं प्रकाशित होऊ दे. ज्या धर्माची चर्चा आपण करतोय तो धर्म ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात, विश्व स्वधर्म रूपी सूर्य पाहो, म्हणजे काय, तर विश्व स्वतःच्या धर्मानं प्रकाशित होऊ दे. स्वतःचा धर्म कुठला, जो सहज आहे, जो नैसर्गिक आहे, जो मानव, ज्यामध्ये मानवता आहे. ज्या अनेकांना वाटतं ना की विशेष काय आहे वारकरी संप्रदायात किंवा हिंदू धर्मामध्ये काय आहे, तर हे आहे मानवता शिकवलेली आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. आता पुढे असं दिलंय की वर्षत सकळ मंगळी ईश्वरी निष्ठांची मांदी आळी, अनवर्त भूमंडळी भेटू तू भूता, म्हणजे मांगल्याचा वर्षाव करणारी, वर्षत सकळ मंगळी म्हणजे मांगल्याचा, चांगल्या गोष्टींचा वर्षाव करणारी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, म्हणजे हे जे संत आहेत ते संत सातत्यानं या भूतलावर, पृथ्वीवरती आपणाला भेटत राहू देत, अशी त्यांनी देवाकडे प्रार्थना केलेली, म्हणजे त्यांच्या गुरुकडे. पुढे ते काय म्हणतात की चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे आर्णव पियुषाचे, म्हणजे जे कल्पतरूंचे चालते बोलते अगदी संत आहेत, कल्पतरू आहेत, चालते बोलते. चेतना चिंतामणीचे गाव म्हणजे जे चिंतामणीचे सचेतन गाव आहेत, ज्याच्यामध्ये ऊर्जा आहे, असं ते गाव आहे. बोलते जे आर्णव पियुषाचे, म्हणजे असं की जे अमृताचे चालते बोलते समुद्र आहेत, असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं. ते कोण, तर चंद्र जे आलांछन, ज्याच्यावरती डाग नाही, कलंक नाही, असा चंद्र. मार्तंड जे तापहीन, ते सूर्यच आहेत. कोण, संत, ते सूर्य आहेत. पण कसले सूर्य, तर उष्णता रहित सूर्य आहेत. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. ते संत मंडळी सगळ्यांना सदैव प्रिय होवत, असं ज्ञानेश्वर माऊली साकडे घालतायत. पुढे म्हटले की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी, भजी जो आदी पुरुषी अखंडित, म्हणजे या त्रैलोक्यातल्या सगळ्या लोकांनी, सगळ्या प्राणीमात्रांना सुखी व्हावं, आणि भजी जो आदी पुरुषी म्हणजे जो आदी पुरुष आहे, जो परमात्मा आहे, त्याचं तुम्ही भजन करावं, त्याच्या भक्तीमध्ये तुम्ही लीन व्हावं. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजय व्हावेजी. याचा अर्थ असा की हा ग्रंथ ज्यांच्यासाठी विशेष आहे, म्हणजे हा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ ज्यांच्यासाठी विशेष आहे, त्यांनी इह लोकातल्या जी दुःख आहेत त्याच्यावरती त्यांनी मात करावी, त्यांनी सुखी व्हावं, अगदी पारलौकिक सुख सुद्धा त्यांनी मिळवावं, आणि विजयाच्या भावनेमध्ये राहावं, त्यांनी विजयी व्हावं, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. एक शेवटचं त्याच्यामध्ये काय आहे बघा पसायदानामध्ये, तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. याचा अर्थ असा
की हे सगळं ज्ञानेश्वर माऊली बोलतायत, पण शेवटचं जे आता मी तुम्हाला सांगितलं ते निवृत्तीनाथ बोलतायत. कोण? तर ज्ञानेश्वर माऊलींचे थोरले सख्खे बंधू, त्यांनाच त्यांनी गुरु मानले. आणि ते गुरु काय म्हणतायत की तुझ्या या वागण्यानं मी प्रसादाचा दान तुला देणार आहे. हा होईल दान पसावं, म्हणजे हा प्रसादाचा दान होऊ शकतो ज्ञानोबा, असं ते सांगतायत. त्यावेळी येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, म्हणजे या वरानं किंवा या आशीर्वादानं ज्ञानेश्वर माऊली सुखी झाले, सुखी या झाला असं म्हटलंय. आता मला सांगा, याच्यामध्ये वाईट काय आहे? याच्यामध्ये आतंकवाद किंवा दहशतवाद पसरवणार काय आहे का? हे भगव्याचं तत्वज्ञान आहे. हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नावाच्या ग्रंथामध्ये जे लिहिलंय, जो ज्ञानेश्वरी ग्रंथ भगव्या कापडामध्ये आपल्याला बांधून ठेवलेला दिसतो, त्याच्यामधलं हे सगळं तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. ते तत्वज्ञान आपण सगळ्यांनी आत्मसात केलं पाहिजे. अखंड जगाच्या कल्याणाचा, अखंड मानवतेच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलाय. त्यामुळे आपण प्रत्येकानं ही ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, त्याचं आकलन केलं पाहिजे. याच्या अनुषंगाने अनेक अजून मी व्हिडिओ करणार आहे. ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, अखंड वारकरी संप्रदाय असेल, विवेकानंदांच्या अनुषंगाने असेल, मी तुम्हाला सांगणार आहे. ज्ञानेश्वरीतली एक ओवी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी कशी वापरलेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे बहिष्कृत भारतच्या सुरुवातीला, त्याच्यावर सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे. तुर्तास आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट थ्रू मला कळवायला विसरू नका. आपलं मत त्या कमेंट थ्रू मांडा निश्चितपणानं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. आणि 19 फेब्रुवारी पर्यंतचे सगळे भगव्याच्या अनुषंगाने जेवढे व्हिडिओ मी करणार आहे ते व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला यावं असं वाटत असेल तर आत्ताच माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.